विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणींनो, मी रुद्र रणजित दराडे आज तुम्हाला इथे थोडंसं बोलणार आहे गुरुपौर्णिमेविषयी। प्रगतीचे पंख असतो गुरु, क्रतुत्वाच्या रणांगणावर शंखनाद असतो गुरु। गुरु म्हणजे अंधार रात्रीचा प्रकाश वाट, गुरु म्हणजे आयुष्याची सोनेरी पहाट, गुरु म्हणजे आयुष्याची वाट दाखवणारे आई वडील, गुरु म्हणजे सत्य आणि असत्याची जाणीव करून देणारा आपला नायक, गुरु म्हणजे विचारात असला तरी आपल्या मनाला समजून सांगणारा आपला अंतःकरण, गुरु म्हणजे जीवन जगताना त्याच्यापासून खूप काही शिकलो म्हणजे आपला गुरु। मला भेटलेली आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती माझीच गुरुच। माझ्या गुरूंना माझा मानाचा प्रणाम। आणि मी पुढे बोलायला सुरू करतो। गुरुपौर्णिमा तर अनेक जण साजरा करतात, पण कारण या दिवशी असते त्यांची जयंती ज्यांनी भगवद्गीता लिहिली, म्हणजेच वेद व्यासांची जयंती। आणि ह्याला त्याचबरोबर व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणली जाते। पण थांबा, ही फक्त व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा नसती, तर खूप वर्षांपूर्वी म्हणजे 15 वर्षांपूर्वी जेव्हा शिवशंकर समाधीत होते तेव्हा त्यांच्याकडे 7 सत्य अश्रू आले आणि त्यांना ज्ञान मागितलं। खूप वर्षाची तपस्या करून शिवशंकरांनी डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ज्ञान दिलं आणि तेव्हा ते झाले सत्य ऋषी। आणि त्यांनी लोकांना ज्ञान द्यायला सुरू केलं आणि तेव्हापासून गुरु शिष्य परंपरा सुरू झाली। मी एवढंच बोलून थांबतो। जय भवानी, जय शिवाजी।